भवतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं कर्वावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ओम शांती शांती शांती। हरि ओम. त्या कार्यक्रमासंबंधी रूपरेषा. प्रथम आपण आता नामजप करू. त्यानंतर श्री समर्थ माऊली आणि एकनाथ महाराज यांचे नमनाचे श्लोक. त्यानंतर श्री राऊतजी ओंकार साधना आणि प्राणायाम साधना घेतील. मग सलीलजी त्यांचं मनाच्या श्लोकाचं निरूपण करतील. त्यानंतर सुजाता मालशे या भज गोविंद या स्तोत्राचा पहिला श्लोक आणि नंतर 21 ते शेवटपर्यंत असे श्लोकांचं पठण करतील. त्यानंतर डॉक्टर साहेब 20व्या श्लोकापासून त्यांच्या निरूपणाला पुढे सुरुवात करतील आणि शेवटी सौ संपदा परेरा हे आत्मषटक म्हणतील. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम जय राम जय जय राम. 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 श्रीराम
जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम राम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम राम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम राम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम राम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम राम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम राम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम राम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम राम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम राम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम राम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम जय रघुवीर रघुवीर समर्थ तुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे रविवाल्मिका सारिका मान्यायिका नमस्कार माझा सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे ना तो ज्ञान राजा सुपात्र तया आठविता पुण्य राशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वराची भागवता आणले प्राकृती जनहितार्थ प्रपंची नांदुनी साध्य करी जो परमार्थ एकादशावरी टीका केली सुगमार्थ गाथा नमस्कार माझा सद्गुरु संत एकनाथा शांती ब्रह्म श्री एकनाथ महाराज की जय. आता राऊतजी पुढच्या कार्यक्रमाला सुरुवात करतील. नमस्कार. आज इंटरनॅशनल योग डे आहे. तर आंतरराष्ट्रीय योग दिवसाच्या आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आपण आता प्राणायाम आणि ओंकार साधनेचा अभ्यास सुरुवात करतोय. सुरुवात आपण प्राण आकर्षण क्रियेने करूयात. आपण जिथं बसला असाल तिथं कम्फर्टेबली बसा. खाली बसलेला असाल तर क्रॉस लेग सुखासन, अर्ध पद्मासन, पद्मासन किंवा वज्रासन. खुर्चीत बसला असाल तर ताट बसा. बॅक स्ट्रेट, नेक स्ट्रेट, नजर समोर, डोळे बंद. ब्रीथ इन करताना मनातल्या मनात सो म्हणायचंय. ब्रीथ आउट करताना मनातल्या मनात हम म्हणायचंय. ब्रीथ इन सो, ब्रीथ आउट हम. ब्रीथ इन सो, ब्रीथ आउट हम. सो हम, सो हम, सो हम, 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 हम.
स्टॉप. आता आपण कपालभाती प्राणायाम करणार आहोत. मी जसं जसं इन्स्ट्रक्शन देईल त्याप्रमाणे फॉलो करूया. ओके. एक्झेल. अर्धपूरक. ब्रीद इन ब्रीद आउट. स्टार्ट. स्टॉप. एक्झेल. होल्ड. बाह्य कुंभक. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. Deep breathe in. Hold. 1 2 3. Rechak. Slow breathe out. हा एक राऊंड झालाय. आणखीन 2 राऊंड आपण करणार आहोत. एक्झेल. अर्धपूरक. स्टार्ट. ब्रीद इन ब्रीद आउट. स्टॉप. एक्झेल. होल्ड ब्रेथ. बाह्य कुंभक. होल्ड. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. Deep breathe in. पूरक. Hold breath. Antakumbhak. 1 2 3. Slow breathe out. Rechak. One last round. Exhale. Ardhapurak. Breathe in, breathe out. Stop. Exhale. Hold breath. Bahya Kumbhak. Hold. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. Deep breathe in. Purak. Hold. Antakumbhak. 1 2 3. Slow breathe out. Rechak. आपण ओंकार साधनेचा अभ्यास आपण करणार आहोत. आपला जेवढा श्वास आहे त्या श्वासाच्या अर्ध्या श्वासामध्ये उ म्हणायचं आणि राहिलेल्या अर्ध्या श्वासामध्ये मकार करायचा आहे. आध्यात्मिक प्रगतीसाठी जास्तीचा मकार केलेला कधीही चांगला. ओंकार हा घंटानादासारखा दीर्घ असावा, तेलाच्या धारेसारखा अखंड आणि शंखनादासारखा गंभीर असावा. सुरुवातीला आपण 3 ओंकार, 1 मिनिटाचं ध्यान आणि नंतर 2 ओंकार असं करणार. एक्झेल. घर्षणयुक्त पूरक. ओम.
पूरक. ओम. पूरक. ओम. शांत, शांत, शांत. आपण जो आता ओमकारचा नाद केलेला आहे, ओमकारचा जो ध्वनी केलेला आहे, तो मनातल्या मनात आठवून साठवण्याचा प्रयत्न करा. छातीच्या मध्यामध्ये अनाहत चक्र आहे, तिथं अंगुष्ठ मात्र ज्योती बघण्याचा प्रयत्न करा. ट्राय टू व्हिज्युअलाइज सम साइज ब्राइट फ्लेम इन चेस्ट एरिया वेअर अनाहत चक्र इज सिच्युएटेड. तिथं जर दिसत नसेल तर दोन भुवयाच्या मध्ये आज्ञा चक्र आहे, तिथं अंगुष्ठ मात्र ज्योती बघण्याचा प्रयत्न करा. ट्राय टू व्हिज्युअलाइज सम साइज ब्राइट फ्लेम इन बिटवीन आयब्रोज वेअर आज्ञा चक्र इज सिच्युएटेड. बाहेरच्या वातावरणाला पूर्णपणे विसरून जा. जी ज्योती आपण बघण्याचा प्रयत्न करत आहोत ती आत्मस्वरूप आहे. आत्मस्वरूपाशी एकरूप होण्याचा प्रयत्न करूया. परत एकदा 2 वेळा ओंकार. दर्शनयुक्त पूरक. ओम. पूरक. ओम. दुनियाचं दर्शन. जी ऊर्जा आपण ओंकार साधना आणि प्राणायामाच्या अभ्यासातून मिळवली, त्या ऊर्जेचं संचालन पूर्ण शरीरभर करूया. दोन्ही हाताने चेहरा कप करा. हरि ओम. रामाय रामभद्राय रामचंद्राय वेधसे रघुनाथाय नाथाय सीताय पतये नमः. परमपूज्य डॉक्टर काकांना स्मरणपूर्वक वंदन करतो. डॉक्टर साहेबांना वंदन आणि आपल्या सर्वांनाही वंदन करतो. आणि मनाच्या श्लोकातला 20वा श्लोक आपण सगळे एकत्र म्हणूया आणि त्यानंतर त्यावरचे काही विचार आपण बघूया. बहु हिंपुटी होई जे माय पोटी, नको रे मना यातना तेची मोठी, निरोधे पचे कोंडिले गर्भवासी, अधो मुख रे दुःख त्या बाळकासी. श्रीराम जय जय रघुवीर समर्थ. शक्य झालास या श्लोकावरचा विचार आपण या सत्रामध्ये पूर्ण करूया. तर या पुन्हा जन्म घेण्यामध्ये
काय काय दुःख आहे. तर गीतेतला 13व्या अध्यायात एक श्लोक आहे की जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोष अनुदर्शनम. जन्माचं दुःख हे आपल्याला दिसलं पाहिजे. आता जन्माची दुःख काय आहेत, तर दासबोधातल्या स्वगुण परीक्षा दशक आणि समास जन्म दुःख निरूपण यामध्ये ओवी क्रमांक 11 पासून तर ओवी क्रमांक 33 पर्यंत या जन्मदुःख क्षमस्व या जन्मदुःखाचं सर्व हे वर्णन समर्थांनी इथं दिलेलं आहे की रजस्वलेचा जो विटाळ त्याचा अळून झाला गाळ त्या गाळाचेच केवळ शरीर आहे बरीवरी दिसे वैभवाचे अंतरी पोतडे नरकाचे जैसे झाकणे चर्मकुंडाचे उघडिताच नाहीये. कुंड धुता शुद्ध होते यास प्रत्ययी धुई जेते तरी दुर्गंधी देहात शुद्धता नये. अस्थिपंजर उभवला सिरा नाडी गुंडाळीला मेदमासे सरसाविला सांदो सांदी भरुनी. पुढे शेवटची ओळी त्याच्यातली बघू की विष्ठामूत्र वांतो पीत नाकी तोंडी निगती जंत तेणे निर्बुजले चित्त अतिशयसी. ह्या साधारण 22 ओव्यांमध्ये गर्भामध्ये काय काय दुःख आपल्याला सोसावी लागतात त्याचं वर्णन त्यांनी दिलेलं आहे. तर जन्माचं दुःख आपल्याला दिसलं पाहिजे, जरा म्हणजे म्हातारपणाचं दुःख मला दिसलं पाहिजे आणि मृत्यूचं दुःख हे मला दिसलं पाहिजे. त्याच्या आधी आरोग्य गेल्यानंतर रोगाचं दुःख मला दिसलं पाहिजे. ही 4 दुःख ही जर का माझ्या समोर असतील तरी मी प्रपंच छान करीन, तो केलाच पाहिजे, प्रश्नच नाही. आणि तिथं और नाहीये, पण आसक्ती नावाची जी गोष्ट आहे ती आपोआप संपून जाईल. त्याचं पहिलं दुःख आहे ते जन्म दुःख. आणि जन्माला येतानाच दुःख का, तर नाही, जन्माला येतानाच्या पूर्वीची अनेक दुःख आहेत, त्याचं वर्णन या श्लोकात येतं. आणि आपण जन्माला येतो ते कसं येतो, तर ते गरुड पुराणात सुद्धा त्याचं वर्णन दिलेलं आहे, आपण मागे बोललोय की आणि हे मी म्हटलं होतं की आपला असा समज आहे की ते कोणी गेल्यानंतर वाचतात, पण खरं म्हणजे ते आधीच वाचलं गेलं पाहिजे. असो, तर त्या गरुड पुराणात ते वर्णन येतं की मनुष्य मेल्यानंतर कुठे जातो, परत कसा येतो, कुठे कुठे राहतो. आणि त्यामध्ये त्यांनी साधारण 26 अशी स्टेशन्स दिलेली आहेत आणि त्यातल्या शेवटच्या 2-3 स्टेशन बद्दलच आपण बघूया. तर त्यांनी असं इथं म्हटलंय की की मृत्यूनंतर ते आपण ढगामध्ये जातो, ढगातलं पाणी असतं तिथे जातो, त्या ढगातून पावसातून आपण जमिनीवरती पडतो, जमिनीवरून आपण बीजामध्ये जातो, त्या बीजातून अन्नामध्ये आपला प्रवास होतो आणि त्या अन्नातून वडिलांच्या पोटात जातो, त्यांच्या वीर्यात आपण बीज रूपाने तिथे राहतो. तिथे वडिलांच्या पोटामध्ये आपण 3 महिने राहतो. त्यानंतर योग्य वेळेला आईच्या पोटामध्ये जातो आणि तिथे शुक्र आणि आईचं रज या दोघांचं एकत्रीकरण होतं आणि त्या बीजाला अंकुर फुटायला लागतो. त्यात पुढे त्यांनी गुरुचरित्रामध्ये त्यांनी असं ते वर्णन दिलेलं आहे की पहिल्या आठवड्यात आपला आकार हा एखाद्या बुडबुड्यासारखा असतो आणि नंतर दुसऱ्या आठवड्यामध्ये तो शेंगदाणा एवढा होतो. त्यानंतर 3-4 महिने झाल्यानंतर आपल्याला हातपाय यायला लागतात. 5व्या महिन्यात हार्ट पंपिंग सुरू होतं. तोपर्यंत आपण आईच्या शरीराचा भाग असतो आणि हार्ट पंपिंग सुरू होतं म्हणजे आपलं वेगळं प्रारब्ध सुरू होतं. डोका नावाचा एक प्रकार त्याच्यानंतर येतो. डोकं जड आहे म्हणून तो मनुष्य असा उलटा होतो आणि आईच्या पोटात उलटा होतो. ते समर्थ इथे वर्णन करतात की अधोमुख रे दुःख त्या बाळकाशी. अधोमुख म्हणजे खाली, वर पाय, पाय सुद्धा गुडघे असे ते पोटामध्ये आणि हाताची घडी. म्हणजे काय या शास्त्रज्ञांचा अभ्यास असेल याचा विचार करावा. आता सोनोग्राफी केल्यावर दिसतं ना की ते लाखो वर्षापूर्वी इथे पुराणामध्ये सांगून ठेवलंय. पूर्वी काही बुद्धिमान लोक हे मानत नव्हते, पण आता आज वैज्ञानिक लोक जे आहेत ते ही गोष्ट मान्य करतात. इथे डॉक्टर साहेब आहेत, गायनेकोलॉजिस्टही आहेत, त्यांचा सगळा अभ्यास झालेला आहे, त्यांना सगळं माहिती आहे यातलं. मी जे सांगतोय सांगोवांगी कुठे वाचनात आलेलं ते सांगतोय. तर दुःख, किती प्रकारची दुःख आहेत की आईने काही आंबट खारट खाल्लं की त्याचा दाह त्या गर्भाला होतो आणि डॉक्टर सांगतात की बघा हे खाऊ नका, ते खाऊ नका, तसं करू नका. समर्थांची स्वगुण परीक्षेमध्ये स्वगुण परीक्षा समाज जो आहे दशकाचं नाव तेच आहे आणि पुढे समाज 2, 3, 4 त्यामध्ये ओवी आहे की वोका नरकाचे रस झिरपती
ते जठराग्निस्तव तापिती तेणे सर्व ही उकडती अस्थिमास. मोदक जसे उकडतात किंवा बटाटे वडे करताना बटाटे जसे उकडतात, तसा 9 महिने तो गर्भ आईच्या गर्भाशयात चक्क उकडला जातो. तिच्या शरीरात जी नाळ तयार होते, त्या नाळेद्वारे त्या गर्भाला सर्व मिळतं, हे बरोबर. पण पाण्यात तो राहतो आणि आजूबाजूला सर्व पाणी आहे, त्यात तो तरंगतो. फक्त उकडणे आणि दुःख होणे ही हा एकच उद्योग तिथे गर्भामध्ये होतो, दुसरं काही नाही. आणि त्यावेळेला हे अत्यंत दुःख होत असतं. त्यावेळेला आपण प्रार्थना करत असतो भगवंताला, भगवंताच्या व्यवस्थेला. समर्थांनी त्याची पण ओवी दिलेली आहे स्वगुण परीक्षा समासात, की देवा सोडविसी येथून. म्हणतात की देवा सोडविसी येथून तरी मी स्वहित करीन, गर्भवास हा चुकवीन पुन्हा न ये इथे. भगवंता जर मला सोडवलंच, ही वाक्यरचना तेव्हा नाही, पण असा भाव आहे की त्यावेळेला तिथे शब्दज्ञान नसतं, पण अशा अर्थाचं काही करून इथून सुटलं पाहिजे, सुटलंच पाहिजे अशा अर्थाचं. जसं एखादं कुत्र किंवा मांजर एखाद्या संकटात अडकलं की इकडून तिकडून सुटायचा, पळायचा ते प्रयत्न करत असतं. म्हणजे त्याला एवढं कळतं की आपल्याला इथून सुटायचंय, बाकी त्याला शब्दज्ञान काही नाही, इथे राहायचं नाही, बाहेर जायचं. अशा अर्थाने ती तळमळ निर्माण होते. समर्थ म्हणतात की देवा सोडविसी येथून तरी मी स्वहित करीन, गर्भवास हा चुकवीन पुन्हा न ये येथे. देवा मी कधीही पुन्हा इथे परत येणार नाही, देवा मला सोडव रे, देवा मला सोडव रे, एकच दोषा लावलेला असतो. इतक्या तळमळीने तो जीव प्रार्थना करतो. आणि गमतीची गोष्ट आहे की जन्माला आल्याबरोबर तो हे विसरतो. तोपर्यंत आम्ही तळमळत असतो की देवा सोडव रे, देवा सोडव रे. आणि लहान मुलांचे बघा लाड खूप होतात, खूप लाड होतात, माझा अमुक, माझा तमुक, त्याला पाळणे काय, त्याला खेळणे काय. आणि हे तोपर्यंत लक्षात येत नाही जोपर्यंत मरणाची वेळ जवळ येत नाही. आपण तो लहानपणी मुलांचे इतके लाड करतो, ते करू नयेत असा मुद्दा नाही आहे. त्या मुलांनी ते खरे मानावेत की न मानावेत असा मुद्दा आहे. आणि तो शेर जो आहे तो असा आहे की बचपन में बात बतलाया धराधाम सत्य है, यौवन ने सिखाया कि अर्थ काम सत्य है. बचपन ने बात बतलाया कि धराधाम सत्य है, यौवन में सिखाया कि अर्थ काम सत्य है. पिंजड़े का पंछी जब पिंजड़े को छोड़ चला, पिंजड़े का पंछी जब पिंजड़े को छोड़ चला, तब रस्ते ने बताया राम नाम सत्य है. पण तोपर्यंत जीव हे गांभीर्याने घेत नाही जोपर्यंत मृत्यू जवळ येत नाही. आणि म्हणून तब्येत चांगली असताना, प्रकृती चांगली असताना, आरोग्य चांगलं असताना आणि सगळं काही चांगलं असताना हे गंभीर चिंतन आपण करावं. आणि थोडा वेळ तरी आपण आपल्या साधनेला द्यावा. आसक्त करणाऱ्या या जगातल्या गोष्टींची डिटॅचमेंट ही आपल्याला जमली पाहिजे. हे माझं नाही आणि हे मी नाही. परंतु डॉक्टर काका हे प्रवचनात कधी कधी आपल्याकडनं त्यांनी म्हणून घेतलेलं आपल्याला आठवत असेल, हे माझं नाही आणि हे मी नाही, हे रोज थोडा वेळ तरी आपण म्हणायला हवं. बाकी आपण प्रपंच एन्जॉय करायचाच आहे. या विश्वाचा आणि माझा फक्त कर्तव्य या नात्याने संबंध आहे असा विचार हा आपल्याकडनं नेहमी झाला पाहिजे. तसा तो दिवसभरात कधी होत नाही, पण इथे दासबोध अभ्यास वर्गात बसलं किंवा इतर सत्संगात असलं की तेव्हाच होतो. आणि याकरता वैराग्य नावाची गोष्ट आहे, म्हणून या दुःखाला आठवलं पाहिजे. पण आत्ता आठवत नाही, पण गर्भाशयात त्या बाळाला खूप त्रास होतो हे आजचे वैज्ञानिक पण मानतात. आणि समर्थ सांगतात की बहु हिमपुटी होईजे मायपोटी. हिमपुटी या शब्दाचा अर्थ अपमान किंवा अपमानास्पद वागणूक. आपण समजा रस्त्याने चाललोय आणि आपल्या पायाला घाण लागली कुत्र्या मांजराची, तर आपल्याला काय वाटतं की कुत्री सुद्धा पाळता येत नाही का लोकांना, आणि अशी घाण पायाला लागली तर किती वाईट वाटतं आपल्याला. आणि ते जर कोणी बघितलं तर त्याचं अजूनच दुःख होतं. घसरून पडलो आपण तर घसरून पडलो याचं वाईट वाटतं. आणि पण कुणी जर का ते बघितलं तर अजून आपल्याला खूप वाईट वाटतं. आणि उलटी गोष्ट आहे, आपण चांगल्या अंगठ्या दागदागिने घाला तेव्हा कोणी बघणार नाही, आणि घसरून पडलं तर असं कसं पडलंय, नीट बघितलं नाही का, अपमान होतो आपला. याला म्हणतात हिमपुटी म्हटलंय त्यांनी. आणि क्षणभर आपल्याला घाण लागली तर आपण हातपाय धुतो, चप्पल धुतो, आंघोळ करतो,
समर्थ म्हणाले, अशा विष्ठेत आपल्याला 9 महिने ठेवलं तर काय वाटेल? आईच्या पोटात एका बाजूला अन्न आहे, दुसऱ्या बाजूला विष्ठेचं पेटाळ आहे, एका बाजूला मूत्राचं पेटाळ आहे, आणि त्या वासात, त्या घाणीत आपण 9 महिने राहतो. आणि म्हणून समर्थ सांगतात, नको रे मना यातना तेची मोठी. पुन्हा नको इथे यायला, असं आपल्याला वाटायला हवं. जन्माला येईन मी परत, पण अयोनी संभव, डायरेक्ट शुकदेवांसारखा माझा जन्म असावा. जन्माला येण्याचा मुद्दा नाही, तिथे घाणीत नको. पुढे सांगतात की निरोधे पचे कोंडिले गर्भवासी, श्वास घेता येत नाही. निरोधे म्हणजे अशा प्रकारचं सक्शन असतं तिथे. ते लहानपणी पुष्कळ वेळा ते आपण ऐकतो की नाळ गुंडाळली जाते गळ्यामध्ये, म्हणून ते मूल आईच्या पोटातच जातं. नाहीतर घाई गडबडीने ऑपरेशन करावं लागतं किंवा सीझर करून काढावं लागतं. आणि अधोमुख रे असं ते उलट असणारं ते बाळ, ते दुःख त्या बाळकाशी, ही त्यावेळीची वाईट ट्रीटमेंट असते. त्याला हिंपुटी म्हणतात. केव्हा तरी आपण हा विचार करायला हवा की नाही, मला असं अपमानास्पद जीणं हे मला जगायचं नाहीये. भागवतातली एक गोष्ट नुकतीच वाचली मी, की शुकदेव राजा हे परीक्षितेला सांगतात, शुकदेव राजा परीक्षितेला सांगतात की एक राजा होता, तो जंगलात शिकारीला गेला, खूप शिकार खेळला, आणि आपल्या ग्रुप पासून, आपल्या लोकांपासून तो एकटाच राहिला. काही वेळ चुकामुक होते, म्हणजे शहरात होते तशी जंगलातही होते. आणि खूप दुःख झालं त्याला, की समजा आपण प्रवासाला निघालो आणि आपल्या गाडीत फक्त पाण्याच्या बाटल्या राहिल्या आणि जेवणाचे डबे दुसऱ्यांच्या गाडीत जर का गेले तर कसं होईल आपलं? तसं झालं. इतकं त्याला दुःख झालं त्या राजाला, की आता काय करावं, व्हॉट टू डू, व्हॉट टू डू. तो विचार करतोय, तो शोधतोय. संध्याकाळचे 6-6:30 वाजले आणि धोधो पाऊस सुरू झाला तिथे, थाड पाऊस सुरू झाला. आणि राजा नखशिखांत अगदी पूर्ण तो त्याच्यामध्ये ओला झाला. राजाचा घोडाही भिजला. बर, जंगलातला पाऊस असा असतो की एकदा पाऊस थांबला तरी त्या जंगलात पाऊस असतोच, त्या पानात राहिलेलं पाणी जे असतं, झाडांमध्ये राहिलेलं पाणी, ते खाली पडतं, ते आपल्याला भिजवतं. थंडी वाजते, पाऊस मी म्हणतोय, आणि आता काय करावं? तर संध्याकाळी 6 ते रात्री 11 असे 5 तास तो सतत भिजतच होता. कुठे गेले माझे सर्व लोक, त्याचा शोध सुरू आहे. इतक्यात त्या जंगलामध्ये त्याला एक झोपडी दिसते, आणि झोपडीपाशी तो गेला, तिथं दिवा चालू होता. याचा अर्थ कोणीतरी आतमध्ये आहे, ऍटलिस्ट मला कोरडं व्हायला तरी काही मिळेल, काहीतरी थोडंसं खायला मिळेल, धोतर उपरणं असं काही. सकाळी हे कपडे वाळले की मी जाईन, काही नाही तर मला थोडं दूध तरी मिळेल. तिथे कोणी आहेत का? तिथे ऋषी असतील, आश्रम कोणाचा आहे? म्हणून त्याने दार वाजवलं. जंगलामध्ये प्राण्यांची शिकार करणारा एक व्याध म्हणजे हंटर, तो तिथे होता. आणि त्याचा व्यवसाय काय? तर ते प्राणी मारायचे, त्यांचं कातडं काढायचं, म्हणजे हरिण मारायचं, त्याचं कातडं काढायचं, आणि ते हरिण असं उलटं टांगून ठेवायचं, आणि दुसऱ्या दिवशी ते मांस गावात नेऊन विकायचं. असं हरिण, डुक्कर असे 10-20 प्राणी मारून त्याने त्या झोपडीत असे तिथे टांगून ठेवलेले होते. अगदी कमी जागा होती. जसं ते दुकानात गेलं की आपल्याला अगदी असं करून जावं लागतं. तुळशीबागेत वगैरे आपण कधी गेलो असू तर, किंवा त्या डेकोरेशन किंवा इमिटेशन ज्वेलरीच्या दुकानात ते सर्व टांगलेलं असतं बघा, आणि अगदी कमी जागा असते. तसा याचा व्यवसाय होता मांस विकण्याचा. बरं, ते हरणं वगैरे मेलेली, त्यांच्या पोटामध्ये ती विष्ठा पण असते, ती विष्ठाही दिसत होती, घाण, आणि असा दुर्गंध सुटला होता. पण याने विचार केला की निदान भिजतोय, त्यापेक्षा हे बरं, म्हणून हा आत गेला. व्याधाने नमस्कार केला, त्याने ओळखलं की राजा आहे हा. व्याध म्हणाला, राजेसाहेब काय? तर राजा म्हणाला, अरे मी रस्ता चुकलोय, माझ्या लोकांपासून मी मिस झालोय, तेव्हा मी आजच्या दिवस इथे राहू का? बाहेर खूप पाऊस पडतोय. व्याध म्हणाला, माझं भाग्य आहे राजेसाहेब, या म्हणाला, आत या. त्या राजाने आपल्या जवळची घाणेरडी का असेना, पण शिकाऱ्याने आपल्या जवळची घाणेरडी का असेना, पण ती 2 धोतर त्याला दिली. ओल्या कपड्यापेक्षा ती बरी, म्हणून ती नेसली राजाने, आणि हे कपडे पिळले आणि एका कोपऱ्यात असे वाळत घातले. त्या व्याध्याने त्याला गरम गरम दूध प्यायला दिलं. राजा असा कुडकुडत बसला. थंडी वाजतेच आहे अजून, आणि चारी बाजूला मांसाचे, घाणीचे लोळ लटकत आहेत तिथे, बिभत्स वर्णने, अगदी उलटे टांगलेले. थोडा वेळ त्याला दुर्गंध आला, आणि आता एखाद्या ठिकाणी जर का दुर्गंध येत असेल तर नाईलाज म्हणून 10-15 मिनिटं आपण तिथे बसतो, की आपण त्या दुर्गंधाला अडॉप्ट होतो, म्हणजे नाक ते सहन करतं.
सुरुवातीला ते सहन होत नाही, पण नंतर नंतर नाकाला कळतं की आता आपल्याला काही याच्यात इलाज नाहीये. मग दुर्गंध असला तरी त्याचा त्रास होत नाही आणि दुर्गंधाची किळसही वाटत नाही. काही वेळा सुद्धा आपण अनुभवतो की बसने जात असताना किंवा कोणाकडे गेलो की सफोकेशन होतं, पण थोड्या वेळाने आपण ऍडजस्ट करून घेतो स्वतःला. असं राजाने स्वतःला ऍडजस्ट करून घेतलं आणि सूर्योदय झाला. तर राजाला झोप लागली होती. बसल्या बसल्या त्याला झोप लागली आणि तो सूर्योदय झाल्यामुळे पाऊसही थांबला होता. तो व्याध म्हणाला, महाराज उठा आता, उठा महाराज. राजा म्हणाला, काही नको उठू, मला मला इथेच बरं वाटतंय म्हणाला, मी इथेच राहणार. तर दोन शब्द आहेत, अडॉप्ट आणि ऍडिक्ट. ऍडजस्टमेंट म्हणता म्हणता त्या राजाला त्या मासाच्या चोथ्यामध्ये घाण वासात नुसतं बरं वाटायला लागलं नाही, तर तो तिथून बाहेर पडायला सुद्धा तयार होईना. व्याध म्हणाला, महाराज आता सूर्योदय झालाय, मी सोडतो तुम्हाला मेन रोड पर्यंत, हे तुमचे कपडे घाला. आधी तो राजा म्हणून स्वागत झालं, आता तो नको वाटणाऱ्या पाहुण्यासारखा झाला होता व्याधाला. काही नको म्हणाले, मी इथेच बसणार, इथेच बसणार. आता शुकदेव राजा परीक्षितेला विचारतात की, परीक्षिता, तुझं त्या राजाबद्दल काय मत आहे? परीक्षिताने उत्तर दिलं, मत काय, मूर्ख आहे तो राजा. आपल्या मूळ राज्यात जावं, आनंदाने आपल्या अत्तराच्या साम्राज्यात राहावं. रत्नदीप जळतात, राणी पाय चेपते आहे, खायला गरम गरम मिळतंय, तिकडे जावं की या व्याध्याच्या छोट्या झोपड्यामध्ये, खबदाडामध्ये, त्या मासाच्या दुर्गंधीमध्ये त्यांनी तिथे राहावं, असले आकार टांगून ठेवलेले आणि त्या घाणीमध्ये राहायचं, त्याच्यामध्ये बसायचं का वेड्यासारखं? महामूर्ख आहे म्हटला तो. त्याला घरी जाण्याची, आनंदात घरी जाण्याची इच्छा पाहिजे, इथे काय मरतोय तो? शुकदेव म्हणाला, निश्चित. शुकदेव म्हणाले, निश्चित का? म्हणाले, हो हो, अगदी निश्चित. शुकदेव सांगतात, तो राजा तू आहेस. आईच्या पोटातच काय, आपल्या शरीरात किती घाण आहे. समर्थ म्हणाले, डोळ्यात घाण येते, नाकात घाण येते, कानामध्ये घाण येते, तोंडात घाण येते, म्हणून आपण सकाळी ब्रश आंघोळ करतो ना, पोटात जंत होतात. अशा शरीरात आणि असं शरीर घेऊन आईच्या शरीरात जन्मोजन्मी राहावंसं वाटतं. आम्ही महामूर्ख नाही का? त्याबद्दल थोडं तरी आपण वैराग्य धारण करायला हवं. नको मला आहे पुन्हा, असं वाटायला हवं आपल्याला. आणि हे फक्त माणसालाच वाटू शकतं. हे वाईट आहे, हे बाकी कुणाला कळत नाही. आपण ते भिंतीवरती पाल बघतो आणि ते भराभरा पटापट मॅगी खावी असे ती पाल ते कीटक खाऊन टाकते, अशी जीभ बाहेर काढतात आणि ते पाखरू ते खाऊन टाकतात. ते ट्यूबवर बसलेलं पाखरू ते जेव्हा ते खाऊन टाकतात, हे वाईट आहे हे आपल्याला कळतं, पालीला कळत नसतं. ते ज्या अर्थी आपल्याला कळतं, त्या अर्थी आपल्याला भगवंताने विवेक नावाची गोष्ट दिलेली आहे. त्या विवेकाचा आपण उपयोग केला पाहिजे आणि वैराग्य धारण केलं पाहिजे. आज लगेच एका मिनिटात वैराग्य धारण होणार नाही, हे संतांनाही माहिती आहे. आणि या जगात सर्वात महाग काय असेल तर ते वैराग्य आहे. त्या विवेक चूडामणी ग्रंथामध्ये मध्यंतरी मी मंगेशजींची प्रवचन ऐकत होतो, तर त्यामध्ये त्यांनी दिलं होतं शंकराचार्यांच्या ग्रंथात विवेक चूडामणीमध्ये की दुर्लभम त्रयमे, त्या 3 गोष्टी शंकराचार्यांनी महाग सांगितलेल्या आहेत. की ते म्हणतात की दुर्लभम त्रयमे वैतत देवानुग्रह हेतुकम मनुष्यत्वम मुमुक्षत्वम महापुरुष संश्रय. मोक्षाची, सुटण्याची इच्छा नको, मला पुन्हा जन्माला येणं नको, नको मला हे सगळं, असं आता मनात वाटलं तर पुढच्या जन्मी ते आपल्याला 10 वेळा वाटेल, त्याच्या पुढच्या जन्मी 500 वेळा वाटेल. आणि केव्हा तरी समर्थांसारखं किंवा गोंदवले महाराजांसारखं किंवा गौतम बुद्धांसारखं आपल्याला वैराग्य वाटेल. गौतम बुद्ध असे त्यांच्या पत्रिकेवरून त्यांच्या गुरुजींनी सांगितलं होतं त्यांच्या वडिलांना की याला काही वाईट दाखवू नका, म्हणजे तरुण राजवाड्यात असताना, लहान बाळ असतानाची गोष्ट, याला काही वाईट दाखवू नका, म्हणून त्याला अजिबातच राजवाड्यातून बाहेरच येऊ दिलं नव्हतं. लग्न झालं, कार्य झालं, बायको अत्यंत सुंदर, यशोधरा नाव तिचं. राहुल नावाचा मुलगा झाला, म्हणून त्याला पुढे वैराग्य आलं की काय कुणास ठाऊक, गंमत. पण असो, एक दिवस त्याला कुठेतरी बाहेर जाण्याचा प्रसंग आला. रथात बसला आणि बाहेर गेला. वडील आता हयात नाही आहेत त्याचे. त्यांनी बघितलं माणसं एक प्रेत घेऊन चाललेली आहेत, हार वगैरे घातलेले आहेत. त्याने कधी प्रेत बघितलंच नव्हतं. त्याने सारथ्याला विचारलं, हे काय? सारथी म्हणाला, तो माणूस मेला आहे. मरतो म्हणजे काय होतं? तर म्हणे, मरतो म्हणजे आपण आता जिवंत आहोत ना, तर हे राहत नाही, शरीर राहत नाही आपलं. याला एकदम वैराग्य आलं. एक भिकारी दिसला पुढे,
तो भीक मागत होता. तर हे काय म्हणे? तर म्हणे नाही, त्याच्याकडे पैसे नाही आहेत म्हणून तो असा रांगत रांगत भीक मागतोय. एकाचा पाय तुटलेला आहे, एकाचा हात तुटलेला, स्मशानामध्ये प्रेत जळतायत. हे काय, माणसाला जाळलं जातं. असे हे काही प्रसंग पाहिले आणि त्या रात्री सिद्धार्थाला झोप येईना. अत्यंत सौंदर्यवती पत्नी रत्नखचित मंचकावरती झोपलेली आहे, 6 महिन्याचं बाळ आहे, आणि एकदम याला मध्यरात्री असं वैराग्य आलं आणि हा सिद्धार्थ परत कधी न येण्याकरता हा निघून गेला. तेच पुढे गौतम बुद्ध झाले, कथा आपल्याला माहितीये. तर असं वैराग्य वाटेवर पडलेलं नाही, अत्यंत महाग असलेलं हे वैराग्य केव्हा तरी येईल. म्हणून अशा प्रकारचं श्रवण हे आपल्याकडनं व्हायला हवं. आता यात काहीही नकारात्मक नाहीये, पण यासारखं सकारात्मक काही नसावं असं वाटतं. की जसं आपण म्हातारपण जवळ आलं की मेडिक्लेम काढतो, तो मेडिक्लेमवाला सांगतो कधी काही होऊ शकतं, तुम्ही आपलं मेडिक्लेम उतरवलेला बरा, अमका रोग झाला तर इतके पैसे, तमका रोग झाला तर तितके पैसे, आणि म्हणे लवकर मेले तर फायदा असतो, घरच्यांचा फायदा होतो. हे इन्शुरन्सच्या लोकांनी सांगितलं की आनंद, आणि संतांनी जर काही सांगितलं तर आपल्याला काय वाटतं? तर तेच संत सांगतात. गोंदवलेकर महाराज म्हणाले की आपण म्हातारपणाची जशी तयारी करतो ना तुम्ही, तर मग जरा पुढची पण तयारी करा म्हणाले. आपण तो विनोद ऐकला असेल, तो आता एकदम योग्य वाटतो की एकदा एका वैज्ञानिकाने एका भक्ताला प्रश्न विचारला की देव आहे का म्हणाला. तो भक्त म्हणाला हो आहे. वैज्ञानिक म्हणाला दाखव. भक्त म्हणाला तो असा दाखवता येत नाही. वैज्ञानिक म्हणाला दाखवता येत नाही म्हणजे तो नाहीये. आता तो भक्त हुशार आहे, तो विचारतो ऑक्सिजन दाखवा म्हणाला. वैज्ञानिक म्हणाला नाक धरून ठेव, लगेच ऑक्सिजन दिसायला लागेल म्हणाला. भक्त म्हणाला किती वेळ धरू? वैज्ञानिक म्हणतो अर्धा मिनिट, पाव मिनिट धर, तुला त्रास होईपर्यंत धर, म्हणजे तुला ऑक्सिजनची किंमत कळेल. भक्त म्हणतो मग तुम्ही अजून जास्त वेळ धरा, म्हणजे तुम्हालाही देव दिसेल. बोलण्याचा अर्थ असा की वैराग्य नावाची जी गोष्ट आहे ती सातत्याने अध्यात्म श्रवण केलं पाहिजे. दिवसभरात एक क्षण तरी आपण गंभीर असावं. समर्थ सांगतात मरणाचे स्मरण असावे, हरिभक्तीस सादर व्हावे. आज मला हे स्मरण नाही, पण आईच्या पोटात मला हा त्रास झाला आहे ना, पुन्हा व्हावा असं वाटतो का? आणि नको असेल तर योग्य पद्धतीने गुरुने सांगितलेली तशी उपासना करावी. गुरु कुणाला ज्ञान देतील, कुणाला उपासना, कुणाला कर्म, कुणाला योग देतील. ज्याचा जो अधिकार म्हणजे योग्यता असेल तशी देतील. अधिकार तैसा करू उपदेश, साहे ओझे त्यास तैसे देऊ. आणि याप्रमाणे अधिकार संपन्न सद्गुरूंकडनं अनुग्रह घ्यावा. समर्थांची उभी आहे, या कारणे ज्ञाता पाहावा, त्याचा अनुग्रह घ्यावा. आणि आपली साधनेची बैठक ही आपण तयार करावी आणि क्रमाक्रमाने भक्ती, ज्ञान, वैराग्य हे वाढवावं. आणि जन्माला यायचं की नाही यायचं मग हे आपण ठरवू शकतो. मग तिथं तो आपल्याला चॉईस मिळतो. तुकाराम महाराज म्हणतात त्यांच्या पसायदानात की तुका म्हणे गर्भवासी, सुखे घालावे आम्हासी, बिंदास जन्माला घाला म्हणतात. आता हे सर्व माहिती असूनही ते का घाबरत नसावेत? तर न लगे मुक्ती आणि संपदा असं का म्हणतात? पांडुरंग विचारतात तुला काय पाहिजे तुकोबा, आणि हे सांगतात मला मुक्ती नको, संपदा नको, मला पुन्हा गर्भवास मिळायला हरकत नाही. का तर त्यावेळी सुद्धा मी समाधीमध्ये राहू शकतो, अवतीभोवतीचा त्रास मला होणार नाही, असा कॉन्फिडन्स त्यांच्याकडे, इतकं सामर्थ्य त्यांच्याकडे आहे. पण संत संग देई सदा, जन्माला येण्यापूर्वी आईच्या पोटात सुद्धा संत संग दे म्हणतात. प्रल्हाद, भक्त प्रल्हाद आईच्या पोटात होते तेव्हा ती आई कीर्तनाला, प्रवचनाला जाऊन बसते, आणि आईच्या पोटात असताना प्रल्हादाला सत्संग मिळाला. तेव्हा नारायण हे नाव त्यांना ऐकायला मिळालं आईच्या पोटात असताना. या जगातला पहिला शिष्य असा असेल की ज्याला आईच्या पोटात असताना सद्गुरू मिळाले. म्हणून हा प्रल्हाद बोलायला लागला तेच नारायण नारायण असं बोलायला लागला. नारायण नारायण असं तो बोलायला लागला, आणि हे नाव आईच्या गर्भात असताना ऐकायला मिळालं. असा गर्भ दे, तुका म्हणे गर्भवासी, सुखे घालावे आम्हासी. जन्माला आल्यानंतर सत्संग दे, दासबोध, गीता, ज्ञानेश्वरी, रामायण, भागवत या प्रकारचा सत्संग घडू दे. मग जन्म सुद्धा सुखदायी आहे आणि मरण सुद्धा सुखदायी आहे. गोंदवलेकर महाराजांचे एक शिष्य आपल्याला माहिती असतील, भाऊसाहेब केतकर. देह ठेवला गोंदवलेकर महाराजांनी, आणि काही वर्षांनी म्हणे भाऊसाहेबांची तब्येत बिघडली.
तेव्हा त्यांना कोणीतरी विचारलं की तुम्हाला मृत्यूची भीती वाटत नाही का? म्हणाले. आजारी होते ते म्हणे कशाला भ्यायचं, म्हणे मरायचं आणि महाराजांकडेच जायचंय. काय कन्सेप्ट असतील या लोकांच्या. म्हणजे हा श्लोक जो आहे हा आपल्याला घाबरवण्याकरता नाहीये, पण हा आपल्याला सावध करण्याकरता आहे. इतकी परिपक्व भक्ती चित्तात आपण बाणून घ्यायला हवी, अशी जास्तीत जास्त मॅच्युरिटी आपल्याला यायला हवी. आणि त्याकरता वैराग्य हे साधन हवं. आणि जोपर्यंत माझ्या अवतीभोवती असलेलं चांगलं आहे हे डोक्यात आहे ना, तोपर्यंत मी इथे आसक्तच राहणार. आणि जोपर्यंत या काझी त्या मागच्या सत्रामध्ये आपण बघितलं काझीच्या जावयाची गोष्ट, जोपर्यंत त्या जावयाला दृष्टी नव्हती तोपर्यंत त्याला बायको ही सुंदरच वाटत होती. आणि प्रत्यक्षात त्यांनी बघितलं तिथे काळी कुट्ट डोळे, इकडे तिकडे विचित्र अवस्था, आणि याला ती दृष्टी नसल्यामुळे ती सुंदर वाटत होती, कारण याला दिसत नव्हतं. वैराग्याची दृष्टी जर का एकदा आली की प्रपंचाचं वास्तविक स्वरूप हे लक्षात यायला लागतं. आणि आता तो राहील किंवा प्रपंचातनं निघून जाईल, प्रपंचात राहील किंवा तो निघूनही जाईल, पण वस्तुतः त्याग किंवा तत्वतः त्याग यापैकी कुठला तरी त्याग आपल्याला करावा लागेल. वस्तुतः आणि तत्वतः हे दोन्ही त्याग केले. कोणी केले? ते एकनाथ महाराजांनी आणि तुकाराम महाराजांनी नव्हते केले. समर्थांनी वस्तुतः आणि तत्वतः दोन्ही त्याग केला होता प्रपंचाचा. एकनाथ महाराजांनी आणि तुकाराम महाराजांनी प्रपंचाचा वस्तुतः त्याग नव्हता केला, पण तत्वतः त्यांनी त्याग केला होता. ते त्यातच राहिले. म्हणजे गिरिजाबाईंसारखी पत्नी नाथांची अत्यंत व्यवस्थित वागतात, तिच्याशी मुलं बाळ आहेत. आपल्या प्रपंचात जे प्रॉब्लेम्स येतात ते सगळे नाथांच्या जीवनात आले, कदाचित आपल्यापेक्षा जास्तीच आलेत. नाथांची मुलगी आहे शांता, तिचा नवरा हा बाहेर खाली आहे. काय वाटत असेल मुलीच्या बापाला की आपला जावई वेश्येकडे जातो, किती वाईट आहे. तुमच्या माझ्या जीवनात येणार नाही इतके प्रॉब्लेम्स या संतांच्या जीवनात आले, पण युक्तिप्रयुक्तीने त्याला गीता ऐकून पुन्हा चांगल्या वळणावर नाथांनी त्याला आणला. सांगण्याचा अर्थ असा आहे की सगळे प्रॉब्लेम संतांना आले, आपल्यालाही येतात, पण आपण तिथे फक्त अडकून राहतो. आणि संत त्याच्यावरती उपाय करून हे पलीकडे त्याच्या जात असतात. एक साधू आहे की ज्याने कधीच संसार केला नाही, तो गर्भस्थ शिशूचे अगदी यथार्थ वर्णन करतो. हे बघून माणूस आपण आश्चर्यचकित होतो. मी समर्थांबद्दल म्हणतोय. हे कसं काय त्यांना कळलं असेल की दासबोधाच्या 3ऱ्या दशकातल्या त्या पहिल्या समासात, म्हणजे जन्मदुःख निरूपण समासात, समर्थांनी त्या गर्भाचं, म्हणजे गर्भात असलेल्या बालकाचं असं अचूक वर्णन केलेलं आहे की हे वर्णन वाचल्यावरती आपल्याला असा प्रश्न पडतो की हा जीव इथे आलाच कशाला? इतक्या यातना होतात तर त्या चुकवायचा काही उपाय नाही का? आणि आजच्या या श्लोकात तर यातनांचा केवळ ओझरता उल्लेख आढळतो. पण मग आम्ही सांगितलं त्याप्रमाणे की दशक 13 समास 1 मध्ये हा जर का पाहिला तर अंगावरती शहारे येतात. की समर्थ तिथे म्हणतात की ऐसी हा कारागृहे वसती, ऐसी या कारागृहे वसती, नवमास बहु विपत्ती, नवही द्वारे निरोधती, वायो कैसा तेथे. 1 मिनिट पंखा बंद झाला तर आपला जीव कासावीस होतो. आपल्याला एसी हवा असतो आणि गर्भात बाळ बटाट्यासारखं उकडत असतं. किती हाल असतील तिथे. उलटे टांगून यातना दिल्या जातात. सगळं वर्णन हे मुळातूनच वाचायला हवं. यातना भोगून कंटाळलेला हा जीव शेवटी परमात्म्याला विनवणी करतो की ऐसी या कारागृहे प्राणी पडीला अत्यंत दाटणी, कळवळून म्हणे चक्रपाणी, सोडवी येथून आता देवा, सोडविसी येथून तरी मी स्वहित करीन, गर्भवास हा चुकवीन, पुन्हा नाही येथे. ही कथा ही आपल्या सर्वांची आहे. बाहेर आल्यावर आपण भगवंताला दिलेले वचन विसरलो आणि म्हणूनच आपण मुक्तीसाठी प्रयत्न करायचे हे सोडून दिले. खरी गोष्ट तर अशी आहे की आम्ही जन्मोजन्मी हे फार दुःख झेललेलं आहे आणि त्याची आम्हाला सवय झालेली आहे. आणि आमचे मन म्हणते की ते गमसे अब घबराना कैसा, गमसो बार मिला. संत कानी कपाळी ओरडून सांगतात की हा संसार दुःखमूळ आहे, पण आम्ही ते दुःख विसरलो आहोत. गर्भवासी दुःख झाले, ते बाळक विसरले, पुढे वाढू लागले दिवसेंदिवस. सगुण परीक्षा समास 2, त्यामध्ये समर्थ असं म्हणतात. म्हणून समर्थ इथे पुन्हा सांगतात की गर्भवासाचे दुःख फार भयानक आहे. छोट्याशा अंधाऱ्या कोठडीत उलटे टांगून कोंडून ठेवले असते. आता तरी त्या टाळण्याचा आपण प्रयत्न करावा. आणि किती वेळा जन्म मरणाच्या चक्रामध्ये आपण अडकणार, किती वेळा जन्मावावे, किती वेळा व्हावे फजित. भगवंताला दिलेलं हे आपण वचन आठवलं पाहिजे आणि आपण आपली साधना ही चांगली व्यवस्थित केली पाहिजे. पुन्हा जन्म घेऊन
मृत्यूची तयारी करणाऱ्याला समर्थ आत्महत्यारा म्हणतात, की अन्नगृहाशी लागला आणि सावकाश निजेला तो कैसा म्हणावा भला हत्यारा. याकरता अतिशय महत्वाचं कोण आहे तर ते वैराग्य आहे, आणि त्या वैराग्याची जोपासना व्हावी एवढ्याकरता हा श्लोक येतो. आणि त्याच्या पुढचा श्लोक येतो, अर्थ थोडा वेगळा आहे, पण मना वासना चुकवी येरदारा, मना कामना सांडिरे द्रव्यधारा. त्याचा विचार आपण पुढच्या सत्रामध्ये करूया. या श्लोकाच्या निमित्ताने वैराग्याचा आपण विचार केला. समर्थाचे आपण त्याकरता अजन्म ऋणी राहायला हवं, कारण यामुळे वैराग्याच्या चिंतनाची आपली काही व्यवस्था झाली. कणभर वैराग्य आपल्याला यावं आणि पुरे भगवंत आता माझ्या चित्तामध्ये वैराग्य यावं असं आपल्याला वाटायला हवं. भगवंता की या जन्मामध्ये मला मुक्त कर असं नाही, पण इतकं निश्चित कर की मला आसक्तीने प्रपंच करायला लावू नकोस. या जगामध्ये मला कुठल्या गोष्टीचा मोह नको. कर्तव्य या नात्याने मी छान प्रयत्न करेन. जेवायला पाहिजेच, त्याशिवाय मी जगणार नाही, पण मी पोटा करता खातो की जिभे करता खातो, हा माझा विवेक हा अखंड जागा राहिला पाहिजे. आणि याकरता आपण समर्थांचं ऋणी असावं. शेवटची प्रार्थना म्हणतो आणि ते थांबतो. थांबण्यापूर्वी पुन्हा एकदा जरा जास्ती वेळ घेतला मी, कारण हा आपण श्लोक संपवावा. कारण एकदा सांगण्याच्या ओघात मग कुठे थांबावा हे कळत नाही. तसं काय मी इतका चांगला वक्ता नसल्यामुळे ते मला लक्षात आलं नाही आणि जास्ती वेळ घेतला, त्याबद्दल क्षमस्व. शेवटची प्रार्थना म्हणूया. रामा मी तव दास दास म्हणवी, माते कशाचे भय. रामा जाईन ज्या स्थळी सुखगना, होईल तेथे जय. रामा या भुवनत्रयी तुझ विण नाही तुझा तारक. रामा तू सकलार्थ पूर्ण करशी, तू तात मी बालक. जय जय रघुवीर समर्थ. नमस्कार. अथ मोहमुद्गर स्तोत्रम. भज गोविंदम. भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते. संप्राप्ते सन्निहिते काले, नहि नहि रक्षति डुक्रुं करणे. पुनरपि जननं पुनरपि मरणं, पुनरपि जननी जठरे शयनम्. इह संसारे बहुदुस्तारे, कृपया पारे पाहि मुरारे. भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते. रथ्याकर्पट विरचित कंठ, पुण्या पुण्य विवर्जित पंथ. योगी योग नियोजित चित्तो, रमते बालोन्मत्तव देव. भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते. कुस्त्वं कोऽहं कुत आयातः, कामे जननी को मे तातः. इति परिभावय सर्वमसारं, विश्वं त्यक्त्वा स्वप्नविचारं. भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते. त्वयि मयि चान्यत्रैको विष्णुर्व्यर्थं कुप्यसि मय्यसहिष्णुः. सर्वस्मिन्नपि पश्यात्मानं, सर्वत्रोत्सृज भेदाज्ञानं. भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते. शत्रौ मित्रे पुत्रे बन्धौ, मा कुरु यत्नौ विग्रह सन्धौ. वाञ्छस्य चिराद्यति विष्णुत्वं, भव समचित्तो
सर्वत्र त्वं वाञ्छस्य चिराद्यदि विष्णुत्वं भज गोविन्दं भज गोविन्दं भज गोविन्दं मूढमते कामं क्रोधं लोभं मोहं त्यक्त्वात्मानं भावय कोऽहम् आत्मज्ञानविहीना मूढास् ते पच्यन्ते नरकनिगूढाः भज गोविन्दं भज गोविन्दं भज गोविन्दं मूढमते गेयं गीतानाम सहस्रं ध्येयं श्रीपतिरूपमजस्रम् नेयं सज्जनसङ्गे चित्तं देयं दीनजनाय च वित्तं भज गोविन्दं भज गोविन्दं भज गोविन्दं मूढमते सुखतः क्रियते रामाभोगः पश्चाद्धन्तशरीरे रोगः यद्यपि लोके मरणं शरणं तदपि न मुञ्चति पापाचरणं भज गोविन्दं भज गोविन्दं भज गोविन्दं मूढमते पुनरपि रजनी पुनरपि दिवसः पुनरपि पक्षः पुनरपि मासः पुनरप्ययनं पुनरपि वर्षः तदपि न मुञ्चत्याशामर्षं भज गोविन्दं भज गोविन्दं भज गोविन्दं मूढमते का तेष्टादश देशे चिन्ता वातुल तव किन्नास्ति नियन्ता यस्त्वां हस्ते सुदृढनिबद्धं बोधयति प्रभवादिविरुद्धं भज गोविन्दं भज गोविन्दं भज गोविन्दं मूढमते अर्थमनर्थं भावय नित्यं नास्ति ततः सुखलेशः सत्यं पुत्रादपि धनभाजां भीतिः सर्वत्रैषा विहिता रीतिः भज गोविन्दं भज गोविन्दं भज गोविन्दं मूढमते प्रत्याहारन् नित्यानित्यविवेकविचारं जाप्य समेत समाधिविधानं कुर्ववधानं महदवधानं भज गोविन्दं भज गोविन्दं भज गोविन्दं मूढमते गुरुचरणाम्बुज निर्भर भक्तः संसारादचिराद्भवमुक्तः सेन्द्रियमानस नियमादेवन् द्रक्ष्यसि निजहृदयस्थं देवं भज गोविन्दं भज गोविन्दं भज गोविन्दं मूढमते इति श्रीमच्छंकर भगवतः कृतं मोहमुद्गर स्तोत्रं संपूर्णम् हरिः ओम्। जय जय रघुवीर समर्थ सदाशिवसमारम्भां शङ्कराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्पराम् श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करम् शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यौ कृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः
गणाधीश जो ईश सर्व गुणांचा मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा नमो शारदा मूळ चत्वार वाचा गमो पंथ अनंत आराधवाचा गुरु ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुदेव महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. आपल्या सर्वांना नम्र अभिवादन. शंकराचार्यांचं भज गोविंद खूप प्रसिद्ध आहे, सर्वांच्या परिचयाचं आहे. आश्चर्य वाटतं की शंकराचार्यांनी जे आहे ते स्वतः संन्यासी होते, त्यांनी कधी संसार केला नाही, पण संसारातली दुःख त्यांना किती ठाऊक होती आणि जागोजागी त्यांनी त्याचं कसं वर्णन केलंय की त्यापासून तुम्ही सावध राहा, पुढे तुमचा पाय घसरेल ते लक्ष ठेवा. परत परत सांगितलेलं आहे, वेगवेगळ्या मार्गाने सांगितलेलं आहे, डिफरंट डायमेन्शन्स दाखवले. समर्थांचं आता आपण जे आहे ते सलीलजींनी सांगितलं की त्यांनी कसं गर्भाबद्दलचं वर्णन केलं. संत महात्म्यांनी जे संन्यासी म्हणूया आपण त्यांना, ज्यांनी कधी संसारात पदार्पण केलं नाही, व्यवहारात पदार्पण केलं नाही, पण त्यांना हे सगळं जे आहे ते कसं कळलं आणि त्याचं उत्तर मग एकच येतं की भगवंताची कृपा आहे. ऋतंबरा प्रज्ञा जागृत झाली आणि त्या प्रज्ञेने जे आहे त्यांना जे दिसत नाही ते दाखवलं. जसं की ते म्हणतात ना की ते हिरा दाविती देखणे अदृश्य दर्शने संतांची, असं तुकाराम महाराजांचं आहे की त्यांची जी ओळ आहे ती अशा प्रकारची आहे, रविदीप हिरा दाविती देखणे अदृश्य दर्शने संतांची. ही जी ओळ आहे ही आपल्याला असं सांगते की जे अदृश्य, जे ज्ञात नाहीये ते सुद्धा जे आहे ते संतांना कळतं. मग संतांना का कळतं, संत का म्हणतात, संतांना संत केव्हा म्हणायचं तर म्हणे जेव्हा परमात्मा त्यांच्यातनं प्रगट होतो तेव्हा म्हणायचं. मग परमात्मा प्रगट व्हायचं लक्षण काय, म्हणजे परमात्मा जे आहे ते कामना ज्याची गेली, म्हणजे कामना रहित अनुभूती, हेच परमात्माचं जे आहे ते दर्शन आहे. तर संतांना जर दर्शन करायचं असेल परमात्माचं तर म्हणे संतांचं करा. का की म्हणे त्या ठिकाणी ते कामना किंवा वासना त्या ठिकाणी नाहीये आणि अंतःकरणामध्ये काय आहे म्हणे फक्त परमेश्वराचंच जे आहे ते स्वरूप आहे. आणि म्हणून त्यांना जे आहे ते आपण दर्शन करतो त्यांचं आणि त्यांची भक्ती करतो सगुणाचे आधारे. त्यांची पाठीमागे पण लागतो की बा हे जे आहे ते आम्हाला पण सांगावं. ते इच्छा पूर्ण करणं, एखाद्याची कामना पूर्ण करणं, याला संसार म्हणतात. आणि कामनाच्या पले जाणं त्याला जे आहे ते परमात्मा. अध्यात्म साधना काय, अध्यात्म साधना म्हणजे हीच आहे की देह स्वभावाची निवृत्ती व्हावी, हीच अध्यात्म साधना. देह स्वभाव म्हणजे काय, देहाभिमान म्हणजे काय, मी देह आहे, हे सर्व मी आणि माझं हे सर्व आहे, हा जो स्वभाव आहे याची निवृत्ती करणं, हे निवृत्ती करण्याकरता साधना करणं आणि ते अचीव करणं, हेच जे आहे ते परमात्मा प्राप्तीचं जे आहे ते उद्दिष्ट आहे. त्याशिवाय आणखीन काही नाही. परत परत ते सांगितलं गेलंय, परत परत ते सांगायचं, कारण की तेच जात नाहीये. दॅट इज द रिझन. परत परत ते बोलावं लागतं आपल्याला. स्वतःला जे आहे ते त्याची उजळणी करावी लागते की देह स्वभाव कसा आहे. आता एक उदाहरण द्यायचं झालं तर एक लहान मुलगा झोपलाय, खूप सुंदर दिसतो तो झोपेमध्ये, जे आहे सुंदर आहेच तो लहान मुलगा, आणि त्याला आपण जर उठवायला गेलो, म्हटलं की मी याला याच्यावर घेतो, गोदमध्ये घेतो, ती आई एकदम पाठीमागून येते, म्हणते अरे अरे त्याला उठवू नका बरं. तो म्हणे का, काय झालं. म्हणे नाही, म्हणे हा उठला तर इतका त्रास देईल की म्हणे जे आहे ते मला माझं काम करणं कठीण होतं. ती त्रस्त झालेली असते माय, ती म्हणते की त्याला उठवू नका, तर भले ते सुंदर दिसत असेल त्या ठिकाणी. म्हणजे याचा काय अर्थ झाला, याचा अर्थ हा झाला की तो उठल्यावर त्याचा देह स्वभाव त्या ठिकाणी. मग देह स्वभाव जो आहे तो असं जे आहे, देहाभिमान आहे, देह स्वभाव आहे, तो कसा आईला जे आहे ते त्रास देतो, असंच आमचा देह स्वभाव आम्हाला त्रास देतो. मग आमचा देह स्वभाव जर आम्हाला त्रास दिला, काम क्रोध लोभ मोह मद मत्सर, सर्वांना त्याचा अनुभव आहे, वेगळं सांगायची आवश्यकता नाहीये. फक्त हे की आम्ही त्याच्यामध्येच रममाण झालेलो आहोत की तेही आमच्या बरोबर आहे, आणि जे भौतिक सुख आहे ते सुद्धा आमच्या बरोबर आहे. भौतिक सुख जे आहे ते जवळ बाळगून
ह्या दुःखाचं जे आहे ते आम्ही परिशीलन करत नाही, असं काहीतरी स्वभाव आमचा झाला आहे, ज्याला आपण देह स्वभाव म्हणतो. आता हे सर्व सांगायचं तात्पर्य काय माहिती आहे सर्व, पण अभ्यास करायचा जो उद्देश आहे या ठिकाणी हा एकच उद्देश आहे की देह स्वभावाची निवृत्ती हा जो आहे तो पूर्ण अभ्यासाचा उद्देश आहे. भज गोविंदमचा सुद्धा हाच उद्देश आहे. ठिकठिकाणी त्यांनी अशा प्रकारे म्हटलेलं आहे. बरं, दुसरं असं की देह स्वभाव जाणं म्हणजे काय, तर म्हणजे फक्त दृष्टीच बदलणं आहे, फक्त समज जी चुकीची आहे त्याला बरोबर करणं एवढंच आहे. म्हणजे आज आमचा भाव काय आहे, आज आमचा भाव आहे की हा मी देह आहे, मी डॉक्टर आहे, मी अमका आहे, मी तमका आहे, आणि हे माझे सर्व आहे, माझं कुटुंब आहे, माझं समाज आहे. पण त्याच्यामध्ये जे आहे ते मी आणि माझं हे काढून भगवंताचं सर्व काही आहे आणि भगवंतच मी आहे शेवटी, अशा प्रकारचं समज, फक्त समजच, परत परत मी म्हणतो समज. त्याचं कारण असं की तुमच्याकडे काही प्रूफ नाहीये, तुम्हाला अनुभवच येईल संतांसारखा शेवटी, तुम्ही ते साधना करत राहाल. मग हा शेवटी भावच बदलणं आहे. मग तुम्ही विचारांनी बदला, नामानी बदला, शरणागती घेऊन तुम्ही त्याला जे आहे ते सर्वच प्रकारे जे आहे ते बदला. म्हणजे का असं म्हणतो मी की म्हणजे भक्ती पण आहे आणि ज्ञान पण आहे, योग पण आहे, कर्मयोग पण आहे. सर्व कोणत्याही प्रकारे जे आहे ते आपलं एक दुसऱ्याचे पूरक आहे. हे एक ह्याला फॉलो करून आम्ही हे करावं आणि कसंही करून आमचा देहाभिमान जावा. हा भाव जो आहे, देह नाही मी परमात्मा स्वरूपच आहे, शेवटी ते पक्कच करावं लागेल की मी परमात्मा स्वरूप आहे. जैसा दुधयामध्ये मी रामू, होता सर्व सुखाचा आराम. ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलंय की हृदयस्थच परमेश्वर आहे. गीतेच्या 15व्या अध्यायामध्ये 15वा श्लोक तो आपल्याला हेच सांगतो, म्हणजे ते हृदयामध्ये परमेश्वर आहे. मग हा परमेश्वर फक्त जे दर्शन व्हायचं म्हणजे काय व्हायचं, तो प्रगटच व्हायचा आहे. दर्शन वेगळं नाही होणार, कारण स्वतःच तुम्ही परमेश्वर बनवता. शांत मन म्हणजे असं असतं की शांत जर मन ह्या सर्व चिंतनाने झालं तर समजायचं की आपण जसं एखाद्याच्या आपण जे आहे ते राजाच्या जवळ आहो. आमचं घर कुठे आहे, तर म्हणे त्या तिकडचा जो सरदार आहे त्याच्या जवळ आहे, म्हणजे सरदार सरदार यांच्या नेक्स्ट आहे. तसं जे आहे शांत मनचा अर्थ हा होतो की शांत मन जे आहे भगवंताच्या जवळ आहे, भगवंताच्या तुम्ही नजदीक आहात. शांत मनानेच तुम्ही जे आहे ते पुढे जाऊ शकता. शांत मन अत्यंत आवश्यक आहे. म्हणजे जिथे अशांत होत असेल, जिथे गडबड होत असेल, जिथे विक्षेप होत असेल मनाला, त्या ठिकाणून जे आहे ते दूर होऊन लागलीच परत मन जे आहे ते भगवंतामध्ये, जो भगवंत शांत आहे, भगवंतच आनंद स्वरूप आहे, त्या ठिकाणी परत यावं. आणि हा सर्व जे आहे ते साधना ज्याला आपण म्हणतो, अनावश्यक विचार नाही करणं, हा हे एक सुद्धा जे आहे त्याच्यामध्ये आहे. आणि दुसरं जे आहे ते आमच्या जीवनामध्ये प्रतिकूल परिस्थिती आली तर घाबरून न जाता असं समजावं की देवाची कृपा झाली की आता तुम्हाला आणखीन जवळ घेतोय. तुकाराम महाराजांचं उदाहरण आपल्या समोर आहे. कदाचित त्यांची उन्नती यासाठीच झाली असावी, त्यांच्यावर खूपच संकट कोसळलं होतं. संकट कोसळलं म्हणून प्रगती झाली. मग देवाला जे आहे ते कसंही करून काय म्हणायचं, बाबा तुम्ही आमच्यावर कृपा करा, प्रतिकूल परिस्थिती आली तरी चालेल, हरकत नाही, पण जे आहे ते मला जे आहे ते आपलं दर्शन किंवा आपलं प्रगटीकरण जे आहे ते आम्हाला हवं आहे. दासबोधाचा अभ्यास वर्गाचा हा कळकळीने हा उद्देश आहे आणि हा नेहमीच जो आहे तो आपण समोर आणतो, थोडासा वेळ त्याच्यावर घालवतो की आमचा उद्देश काय या ठिकाणी बसायचा. पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनरपी जननी जठरे शयनम ये संसारे खलु दस्तारे कृपया पारे पाय मिळाले. 21वा श्लोक आहे हा आपल्या भज गोविंदांचा. शंकराचार्यांनी म्हटलंय की अरे, ते म्हाताऱ्या माणसाला पाहून तो व्याकरण रटत होता, व्याकरण घोकत होता, आणि त्याचं वय जे आहे ते 90च्या वरती किंवा तो 100 मध्ये होता असं म्हणायला हरकत नाही. जख्ख म्हातारा होता, तो व्याकरण घोटत होता संस्कृत. त्याला म्हणाले की अरे, हे तू काय करतोय, भज गोविंदम मूड. आता तुला जे आहे ते गोविंद भज, म्हणजे जो आहे तो खरा देव कोण याची माहिती काढ, आणि तो स्वतःच जो आहे तो खरा देव आहे याची माहिती करणंच बदल तू केव्हा करशील. तर आता जे आहे ते सांगत तात्पर्य असं की शिकवतात ते शंकराचार्य या ठिकाणी की पुनरपी जननम पुनरपी मरणम जननी जठरे शयनम. आता सर्वांना याचा अनुभव जे आहे ते साधारण अर्थ सर्वांना माहिती आहे. आत्ताच आपलं ते गर्भाशयाच्या गोष्टी झाल्या की गर्भामध्ये जाऊन जे आहे ते मनुष्य जे आहे ते एवढं दुःख भोगतो आणि परत तरी तो जो आहे तो जन्माला येतो, कारण त्याच्या वासना शिल्लक राहिल्या असतात आणि परत त्याला सर्व ते भोगावं लागतं. तर सांगायचं असं की हा सर्व मायेचा जो पसारा आहे या ठिकाणी, तो जो आहे तो आम्ही ओळखून घ्यावा, नाही तर आम्हाला सुद्धा अशा प्रकारचे कष्ट होतील. पुनरपी जननम पुनरपी मरणम हे संसारे बहुदस्तारे, म्हणजे दुस्तारे संसार आहे. हा संसार कसा आहे, हा फार दुस्तर आहे.
फार कठीण आहे. फार हा सुख जवळ पाडे दुःख पर्वता एवढे अशा प्रकारचा संसार आहे. म्हणजे शेवटी काय आपण आपल्याला समजून घ्यायचंय. याच्यातनं आम्ही अट्रॅक्ट होतो सुखाकडे संसारामध्ये, पण आम्हाला सर्वात स्वतःला कन्व्हिन्स करायचंय की नाही, सुख जवळ पाडे दुःख पर्वता एवढे. एवढं भयंकर जे आहे ते दुःख आमच्या समोर आहे. संसाराचं सुख आहे, दुःख आहे. यह संसारे बहुदस्तारे बहुदस्तारे संसारे आणि कृपया पारे पाहि मुरारे, की हे भगवंता तू माझ्यावर कृपा कर. आता हा साधारण अर्थ आहे, पण याच्यापेक्षा आणखीन काही दुसराही अर्थ या ठिकाणी आहे का? तर दुसरा अर्थ सुद्धा या ठिकाणी आपल्याला घेऊ शकतो आपण. संतांनी वर्णन केलंय त्याचं. आणि दुसरा अर्थ हा आहे की पुनरपि जननम पुनरपि मरणम, म्हणजे परत जन्म होतो आणि परत मरण होतं. तर हे आपण व्यवहारामध्ये ह्याला कसं समजायचं? तर व्यवहारामध्ये कसं समजायचं तर म्हणजे जन्म झाला व्यवहारामध्ये. जन्म कशाचा झाला? समजा आता मुलगा तो आहे, एक मनुष्य आहे, त्याचं लग्न झालं, तर लग्न झालं तर पती झाला तो. म्हणजे तो एक प्रकारे पतीचा जन्म त्या ठिकाणी झाला. आणि परत पुनरपि जननम पुनरपि मरणम, म्हणजे दुसरं काय की समजा त्याची बायको जर गेली तर परत पती म्हणून तो नाहीये त्या ठिकाणी. तर सांगायचं तर असं की जे आमचं तादात्म्य आहे, देह तादात्म्य आहे, की मी पती आहे, मी बाप आहे, मी मुलगा आहे, मी भाऊ आहे, मी आजोबा आहे, हे एक 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 जे जन्म होत जातो आमच्या जीवनामध्ये एका पाठीमागे एक, हे सर्व असं समजायचं की अरे हे जन्म आहे, ह्याच्याशिवाय मी तादात्म्य होतं की मी आजोबा आहे, मला तिथे जायलाच पाहिजे किंवा मला हे करायलाच पाहिजे. तर अशा प्रकारचं जे देह तादात्म्य आहे, देह ही उपाधी आहे की तुम्ही अमके अमके होता आणि त्याच्यानंतर जे एक उपाधी आणखीन लागली तुम्हाला. जेव्हा तुम्ही जन्माला आला तेव्हा काहीच नव्हता, नंतर तुम्ही डॉक्टर झाला, मग तुम्ही पती झाला, मग तुम्ही बाप झाला, नंतर तुम्ही आजोबा झाला, नंतर तुम्ही आणखीन काही मामा झाला, बरंच काही झाला. तर सांगत तात्पर्य असं या ठिकाणी की ह्या ज्या उपाध्या आहे, या उपाधीशी जर मी तादात्म्य जर केलं तर मग काय होईल? म्हणजे आणखीनही उपाध्या सुद्धा आहे. मी ब्राह्मण आहे, मी क्षत्रिय आहे, मी मारवाडी आहे, मी चांगला आहे, मी धार्मिक आहे, अशा प्रकारच्या सुद्धा उपाध्या पुष्कळशा आहे. मी प्रेसिडेंट आहे, मी अमका आहे. तर ह्या उपाधी सर्व असणं सुद्धा पुनरपि जननम आणि पुनरपि मरणम. तिचं प्रेसिडेंटशिप गेली तर पुनरपि मरणम झालं त्याचं. पुनरपि जननी जठरे शयनम. आता हा भाग सोडा, पहिला जो आहे तो जन्म आणि मरण हे अशा प्रकारचं आहे. देह तादात्म्य त्या ठिकाणी नको हे सांगण्याकरता म्हणून हा जे आहे ह्याच्या पाठीमागचा जो आहे तो अर्थ अशाही प्रकारचा जो आहे तो करायला हवा. कारण की जेव्हा आम्ही पती म्हणतो तर पती आणि पुरुष वेगळं नाही करू शकत. मनुष्यानी समजा तो डॉक्टर आहे तर मनुष्य आणि डॉक्टर वेगळं नाही करू शकत. आणि याचा अर्थ काय झाला? याचा अर्थ हा झाला की म्हणजे जे आहे ते वेगळं करू शकत नाही, म्हणजे ती उपाधी झाली. आणि उपाधी झाली म्हणजे ते एक प्रकारे जगन मिथ्यामध्ये येतं की अरे हे सर्व कशी उपाधी आहे की आली आणि गेली, म्हणजे हे खरं नाही असं त्यांना सांगायचं या ठिकाणी. तर कृपया पारे पाहि मुरारे, की संसार समोर मी कसा तरुण जाईन असा अहंकार जो आहे तो मुमुक्षुला होऊ नये. कारण की माझ्याच हातामध्ये आहे असं नाहीये, मी साधना करेन मी काहीतरी होईल, अशा प्रकारचा जोपर्यंत भाव आहे तोपर्यंत तुम्हाला जे आहे ते परमेश्वराचं दर्शन होणार नाही. मी माझ्या बळावर साधना करतो, मी खूप प्रखर साधना करतो, मी खूपच जे आहे ते मोठा साधक आहे, एवढे व्रत केले, एवढे प्रश्चरण केले, एवढं सर्व केलं, हे जोपर्यंत आहे मनामध्ये तोपर्यंत जे आहे ते पूर्णत्वाला तो साधू जाणार नाही. केव्हा पूर्णत्वाला जाईल? कृपया पारे पाहि मुरारे, जेव्हा तो शरणागती त्या ठिकाणी जाईल की मी करणारा नाही तो करणारा आहे, तेव्हाच त्याची जे आहे ते. म्हणून कृपया पारे पाहि मुरारे हे अत्यंत महत्वाचं वचन या ठिकाणी शंकराचार्यांनी टाकलेलं आहे. रथ्या कर्पट विरजित कंथा, पुण्या पुण्य विवर्जित पंथा. हा म्हणजे त्यांनी असं सांगितलं या ठिकाणी की रस्त्यावर ह्या ठिकाणी बालोन्मत्त पिशाचवत असा जो मनुष्य असतो, ज्याला डॉक्टर अकानी नष्टमानस म्हणून जे आहे ते असं दत्त भार्गवामध्ये त्याचं वर्णन केलेलं आहे की त्याचं मन जे आहे ते व्यवहारक्षम्य नसतं. म्हणजे व्यवहारामध्ये जे मन हवं आणि जे योग्य कार्य करायला हवं तसं हा याचं नसतो, तो आनंदात असतो, पण त्याचं व्यवहारक्षम्य जे आहे ते मन नसतं. त्याला नष्टमानस म्हटलेलं आहे. दत्त भार्गव संवादामध्ये त्याचं वर्णन केलेलं आहे त्यांनी. म्हणून आदर्श म्हणून आम्ही पाहत नाही त्याच्याकडे, आम्ही फक्त त्यांचे आशीर्वाद घेतो. जसं आपण म्हणतो ना की मर्यादा पुरुषोत्तम रामाचं अनुकरण करा, मग भगवान कृष्णाचं काय करा म्हणजे नुसतं दंडवत करा त्यांना, कारण त्यांचं अनुकरण आपण करू शकत नाही. तर तसंच या ठिकाणी आहे की त्यांना फक्त आपण दंडवत करायचं, त्यांचे आशीर्वाद मागायचे किंवा त्यांना जे आहे ते
आदर्श म्हणजे त्यांना जे आहे आदराने त्यांना वागवायचं एवढंच काय ते. पण ते म्हणतात की संतांनी यांच्याबद्दल यांना फॉलो करा असं सांगितलेलं नाहीये या ठिकाणी. कारण की त्यांची चित्ताची अवस्था जी आहे दुसऱ्या प्रकारची आहे. त्यांनी काय केलं तो म्हणे ते रस्त्यावर असलेला त्या कपडे असतात त्यांना शिवून आणि त्याचे कपडे वगैरे घातले, अशा प्रकारचा रथ्या कर्पट विरजित पंथा हे त्याचं जे आहे ते आहे अर्थ. आणि पुण्य विवर्जित पंथा म्हणजे त्यांना पुण्य आणि काय पुण्याचा आणि त्याचा काही त्याला हेच नाही, म्हणजे त्या साधूला त्याच्याबद्दलचं काही म्हणजे फरकच पडत नाही त्याच्यामध्ये. त्यांनी असं लिहिलंय या ठिकाणी की ते आपल्या याच्यामध्ये असतात, ते मस्त असतात, ते आनंदी असतात. आणि म्हणून फक्त त्यांना जे आहे ते आम्ही काय करावं तर म्हणजे हा संतांना प्रकार मान्य नाहीये, फक्त आम्ही ज्यांना जे आहे ते पाहून घ्यावं, ऐकून घ्यावं. आदर्श नाहीत ते आमचे असं. कस्तुं कोहम कुत आयात कामे जननी कोमे तात इति परिभावय सर्वम सारम विश्वम तप्ता स्वप्न विचारम. कस्तुम मी कोण आहे म्हणजे तू कोण आहे. कस्तुम कोहम मी कोण आहे. हम मी कोण. कस्तुम तू कोण. कोहम मी कोण. कुत आयात कुठून आलेला आहात मी. त्याचा शंकराचार्यांनी तत्वज्ञान सुद्धा त्याच्यामध्ये गुंफलेलं आहे. कामे जननी कोमे तात कोणाला मी आई म्हणावं, कोणाला मी बाप म्हणावं. ते एकदा असं झालं होतं. म्हणजे जे आहे ते गोष्ट सांगतात अशी दृष्टांत समजण्याकरता म्हणून. तर रायाला काही मूल नव्हतं आणि साधूच्या कृपेने मूल झालं. मूल झाल्यावर ते मूल लवकर गेलं. मग आता हा राया जो आहे तो खूप दुःखी झाला की अरे माझं मूल चाललं गेलं, एकच होतं, होत नव्हतं, झालं ना आता चाललं गेलं. तेवढ्यामध्ये नारद मुनी तिथे आले. म्हणे काय झालं. म्हणे असं असं झालं. म्हणे मग खूप दुःखी होतं राजा. बरं म्हणे मी त्याला बोलवतो. मग त्या जीवात्म्याला बोलवलं. मग जीवात्म्याला बोलवलं. जीवात्मा म्हणतो की कोण बाप कोण आई माझं, हे मी कोण यांचा मुलगा. म्हणजे किती कामे जननी कोमे तात कितीतरी माझे जन्म झालेले आहे, कितीतरी माझे आई वडील झालेले आहे, कितीतरी लोकांचा मी आई वडील झालेलो आहे, स्वतः म्हणजे वडील झालेलो आहे. कामे जननी कोमे तात. तर असं जर तुम्ही म्हटलं तर मग काय म्हणतात ते पुढे की इति परी भावे सर्वम स्वारम. म्हणजे हे सर्व जे असार आहे असं त्यांना सांगायचं आहे. मी कोण, तू कोण, कुठून आलो. तर हे जगत जर जगन मिथ्या म्हटल्यानंतर मग सर्वच असार झालं. ब्रह्मसत्यम जगन मिथ्या. मग जगन मिथ्यामध्ये जर येत असेल ते तर स्वप्नाचं जसं आपलं स्वप्न असतं तसंच हे संसार आहे असं जर असेल तर मग इति परी भावे सर्वम असारम आणि विश्वम तक्ता स्वप्न विचारम. म्हणजे विश्वाला जे आहे ते जसं विश्व सुद्धा काय तर म्हणे हा सुद्धा जो आहे तो स्वप्नासारखंच आहे असं त्यांना म्हणायचं. तर कामे जननी कोमे तर आता म्हणजे ती जननी केव्हा झाली आणि तात केव्हा झाला तर म्हणे मुलाचा जन्म झाला तेव्हा झाला आणि मुलगा गेला तर काय झालं परत. त्याचा अर्थ काय झाला की मी जो आहे हे सर्व जर आपण स्वप्न म्हटलं तर स्वप्नामध्ये काय होतं तर म्हणे मी ते नाटक होतं. मग ते स्वप्न म्हटल्यानंतर स्वप्नाचा आपण किती विचार करतो उठल्यावर. मग मी कोण आहे तर त्याच्याबद्दल जे आहे त्यांनी इथे म्हटलेलं आहे की म्हणजे या प्रश्नाची अनेक उत्तरे असतात असं डॉक्टर काकांनी लिहिलंय की मी जर ब्रह्म आहे असं म्हटलं तर आद्य अनादि नित्य सत्य अशा प्रकारचं जे आहे ते मी जर आहे तो त्या ठिकाणी तर मग आम्ही कुठून आलो, ह्या देहाचे आईवडील कोणते, अशा प्रकारचं कधी ह्या देहाचे आईवडील दुसरा देह. तर हे जे आहे आणि जगाचे आईवडील कोण तर म्हणे ईश्वर हा जगाचा पिता आणि प्रकृती ही जगाची माता. तर असं जग निर्माण झालं. जगालाही त्यांनी जे आहे ते हे केलं. मग हे अनादी माता आणि अनादी पिता कोण आहे ते ईश्वर आणि प्रकृती. आणि मी कोण आहे तर म्हणजे माझे हे जे ध्येय आहे आणि हे सर्व कसं आहे म्हणजे हे सर्व जे आहे ते विश्वम तक्ता स्वप्न विचार. जसं स्वप्नामध्ये असतो तसं ह्या ठिकाणी ती आहे. हे आभासिक जगत स्वप्नाप्रमाणे मिथ्या आहे असं जर ह्याचा अर्थ आपण घेतला आणि ह्याचं जर नेहमी सतत भान ठेवलं आणि असं जर विचार केला की आपण स्वप्नामध्येच आहो, मग स्वप्नाचं सार आपल्याला किती असतं हे जर आम्हाला माहिती आहे तर मग जे आहे ते ह्याचं त्याला किती स्वीकारायचं आम्ही ह्या सर्वाला. आता हे पटायला खूप कठीण आहे, बोलायला खूप सोपं आहे. प्रत्येकाला त्याचा अनुभव आहे आणि प्रत्येकाला हे सर्व माहिती आहे. मी काही नवीन सांगतोय असं काही नाहीये किंवा शंकराचार्यांनी आपल्याला आता एवढं सर्व वर्णन केल्यानंतर नवीन वर्णन करतात असं नाही. आता हे वर्णन इतक्या वर्षापासून आपल्यासोबत चालल्यामुळे हे वर्णन सर्व आपल्याला माहिती आहे. पण आपल्या मनात किती रुजलं आहे ते आमच्या ह्याच्यात किती पचलेलं आहे ते आमचं आम्ही फक्त पाहून घ्यावं की मी अजय आहे, मी अहम ब्रह्मास्मी, मी ब्रह्म आहे. तर हे जे मी देह नाही अशा प्रकारचं जे आहे ते या ठिकाणी तत्वज्ञान जे सांगितलेलं आहे ते सार जे आहे ते आपल्याला पाहायला पाहिजे. आणि जग कसं आहे तर म्हणजे जग जे आहे ते असार आहे असं.
पुढे त्यांनी परत सांगितलं की सर्वदूर परमेश्वर आहे याचं वर्णन केलेलं आहे पुढे सुद्धा त्यांनी, की 2-4 याच्यामध्ये सुद्धा श्लोकामध्ये पुढे तेच आलेलं आहे की तुम्ही कसं राहायचं आणि कसं सर्वदूर परमेश्वर आहे, की त्वयिमयी चान्य त्रेको विष्णू, म्हणजे एक विष्णूच तुझा आणि माझा आहे. त्वयी म्हणजे तुझा आणि मयी म्हणजे माझा. चान्य त्रेको म्हणजे आणखीन कोणी दुसरा नाही. कोण? विष्णू. म्हणजे विष्णू तुझा आणि माझा आहे, तोच आहे हे आमच्या लक्षात येतं का? म्हणजे असं मी म्हणतो माझा भाऊ आहे, माझे वडील आहे, माझा मुलगा आहे, त्याच्यावर माझा भरोसा आहे, माझा मित्र आहे, खास मित्र आहे, त्याच्यावर भरोसा आहे. तर ते म्हणतात असं नाहीये, तुझं आणि माझं एकच आहे. कोण आहे? तर म्हणे भगवंत आहे. असंच म्हणतात. व्यर्थक की उपसी मय सहिष्णू. तर ते म्हणतात की तुम्ही उगीच जे आहे ते दुसरा समजून काम, क्रोध, लोभ, मोह, मन, मत्सर त्या ठिकाणी येतो. ज्याला तुम्ही दुसरा समजता, ज्याला तुम्ही दुसरा आपला समजता, ज्याला तुम्ही दुसरा दुसरा समजता, खरं म्हणजे तसं आहे का असं म्हणतात. असहिष्णू होऊन माझ्यावर उगीच संतापतो, याचा अर्थ हा झाला की मी माझ्यावरच संतापतो, हे त्यांना सांगायचंय त्या ठिकाणी. कारण की लक्षात आलेलं नाहीये, बोध झालेला नाहीये त्या ठिकाणी. बोध जर नाही झाला म्हणजे सर्वत्र व्यापलेलं तत्व आहे, या तत्वाचा जो आहे तो बोध झालेला नाहीये. मग अज्ञान आहे त्या ठिकाणी. मग अज्ञानामुळे काय होतं की आम्हाला प्रत्येक ठिकाणी भेद दिसतो. मग त्या भेदाच्या पाठीमागे एक अभेद तत्व आहे हे आम्हाला जे आहे शब्दाने कळलंय. पण विष्णुरूप माझा आत्मा सर्वत्र व्यापून आहे याचा अनुभव ज्याला आपण म्हणतो, हा अनुभव जो आहे जेव्हा होईल तेव्हाच त्याचं जे आहे ते पटेल असं त्यांना म्हणायचं. म्हणजे ब्रह्मसूत्रावर अध्यास भाषांची अध्यास भाष जे त्यांनी केलेलं आहे त्याच्यावर सुद्धा तू व मी असं म्हटलेलं आहे. तर तू व मी जिथे पण तू म्हणतो आणि जिथे मी म्हणतो तिथे द्वैत आलं, आणि द्वैत आलं म्हणजे ही अज्ञानाची भाषा आली असं त्यांना म्हणायचंय. आणि अज्ञान आलं म्हणजे काय? तू मी आलं म्हणजे तिथे असहिष्णुता आलीच आली. एक असेल, दोन असतील, त्या ठिकाणी काहीतरी अशी व्यवस्था असं होऊ शकतं की त्या ठिकाणी सहन होणार नाही म्हणून. तर हा जो जीव आहे, जीवाला जो आहे तो काय आहे? तो म्हणजे जीवाला जो आहे तो हा जीव देह सापेक्ष अध्यस्त असून विष्णू हेच दोघांचं समान अधिष्ठान आहे. म्हणजे काय की भगवंत सर्वदूर, आता सांगितलं की अदृश्य दर्शने संतांची, जे अदृश्य तत्व आहे ब्रह्मसत्यम हे जे आहे हे त्याच्या पाठीमागे आहे, हे आपण जे आहे ते नेहमी ध्यानात ठेवायचो असं त्यांना म्हणायचं. म्हणजे व्यष्टी अज्ञान आणि समष्टी अज्ञान, म्हणजे माझ्याबद्दल सुद्धा तेच आहे आणि जगताबद्दल सुद्धा तेच आहे. आणि खरं म्हणजे मी जो चैतन्य आहे हे सर्वदूर चैतन्य आहे आणि चैतन्याशिवाय आणखीन काहीही नाही. हे जेवढं काही आहे अष्टधा प्रकृतीचं ते सुद्धा जे आहे चैतन्यावरच आहे, वेगळं नाहीये असं म्हणतात ते. म्हणून ते म्हणतात की विष्णू हे जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ, असं तुकाराम महाराजांनी का म्हटलं? त्यांना अनुभव झाला त्याचा की अरे हे जे तत्व आहे हे एकच आहे या ठिकाणी, वेगळं नाहीच आहे म्हणून. तुम्ही ज्याला वेगळं समजता तो भ्रम आहे, भेदाभेद भ्रम असं म्हटलेलं आहे त्यांनी. अमंगळ, मग एखादं जे आहे ते अमंगळ असेल काय असेल तर म्हणजे तेच आहे. तर मग ज्याला तुम्ही शत्रू म्हणता, ज्याला तुम्ही मित्र म्हणता, ज्याला तुम्ही पुत्र म्हणता, शत्रौ मित्रे पुत्रे बंधव मा कुरु यज्ञ विग्रह संधव भवसमचित्तम सर्वत्र त्वम वाच्यस्य चिराद्ददी विष्णुत्व. म्हणजे भगवंताची जर अनुभूती हवी असेल आपल्याला तर शत्रू मित्र पुत्र बंधू यांच्याशी वैर किंवा आसक्ती धरू नको. म्हणजे दोन्ही सांगितलंय. म्हणजे हेही सांगितलेलं आहे की तुम्ही शत्रू ज्याला तुम्ही म्हणता ते शत्रूही नको आणि मित्रही नको. म्हणजे समजा आता एक हे आहे, अम्मा आहे आणि तिला जर मूल आहे तर म्हणजे ते मूल जे कसं आहे तर ती आपलं समजते की हाच माझाच विस्तार आहे म्हणून. ते वेगळं मुलाला समजत नाही. किंवा एखाद वेळेस आपण समजतो की दातामध्ये दाताच्या खाली जीभ आली, जीभ जर आहे ती रक्त निघालं, चावली गेली, पण आम्ही वेगळं वेगळं आहे का काही? तर म्हणजे ते वेगळं नाहीये, ते माझं आहे जे काही आहे ते. म्हणजे ना कुछ पाना ना कुछ खोना अशा प्रकारचा तो मंत्र आहे हनुमानंदांचा त्या ठिकाणी. तो किसी को आ मत कहो किसी को जा मत कहो असंही त्यांनी म्हटलेलं आहे या ठिकाणी. याचा अर्थ काय झाला? याचा अर्थ हा आहे की कुणाला तुम्ही मित्रही बनवू नका आणि तुम्ही कुणाला शत्रू सुद्धा समजू नका आणि मित्र सुद्धा समजू नका. तुमचं कोणीही नाही जगामध्ये, फक्त भगवंतच आहे. भगवंताशिवाय आणखी कोणी नाही. हे आम्हाला जे आहे ते हळूहळू जसं आम्ही संसारात राहतो आणि आम्हाला वेगवेगळे अनुभव येतात त्यावेळेस हे भगवंताचं जे या ठिकाणी जे अनुभव लिहिलेले आहे हे सर्व आपल्याला कळतं की अरे हे म्हणतात हे बरोबर आहे म्हणून. म्हणजे
वेगळं दुसरा मनुष्य असेल, तुम्ही म्हणा डॉक्टर साहेब घेतो आम्ही तर वेगळे आहोत, तुम्ही वेगळे आहात, सर्व काही वेगळे तर म्हणजे वेगळे तुम्हाला दिसतील, वेगळं होण्यामध्ये प्रॉब्लेम नाहीये, पण वेगळं समजण्यामध्ये प्रॉब्लेम. म्हणजे प्रतीती आहे ही वेगळ्याची, फक्त वेगळं जे ही प्रतीती आहे खऱ्यामध्ये नाहीये, खऱ्यामध्ये तत्व जे आहे एकच तत्व सर्व दूर आहे. म्हणून वेगळं वेगळं होणं यात प्रॉब्लेम नाही, पण वेगळं समजणं ते म्हणतात की ही प्रतीती नको त्या ठिकाणी. म्हणजे काय की शत्रू मित्रे पुत्रे बंधू माकृ यज्ञ विग्रह संधव, म्हणजे जे आहे तुम्ही यांच्याशी वैर किंवा आसक्ती धरू नका आणि सर्वत्र समबुद्धी ठेवा. समबुद्धी, समबुद्धीबद्दल जे आहे भगवद्गीतेने परत परत तसंच म्हटलेलं आहे की समत्वम योग उच्चते. सर्वात मोठा योग जर भगवद्गीतेने सांगितला तो कोणता सांगितला म्हणजे समत्व त्या ठिकाणी ठेवा. नंतर डॉक्टर साहेबांनी या ठिकाणी लिहिलंय, डॉक्टर काकांनी असं लिहिलेलं आहे की वैर समजा तुमचं कोणाशी असेल आणि तो जर तुमच्याशी वैर करत असेल तर तुम्ही जर वैर केलं नाही ते एक वेळ अशी येईल की वैर जे आहे दोघात चालतं, एकात चालत नाही. तुम्ही जर वैर केलं नाही तर मग काय होईल तर म्हणजे हळूहळू जे आहे ते वैर सुटून जाईल आणि ते वैर तिथे राहणार नाही. म्हणून जे आहे ते सामान्यतः एकतर्फी वैर सामान्यतः फार काळ टिकत नाही. तर ह्याच्याकरता काय करायचं तर म्हणजे जे आहे ते मी कोण आहे आणि सर्वत्र जे आहे ते परमेश्वर आहे, हे जे अनुसंधान जे आहे हे नेहमी लक्षात ठेवायला हवं आपल्याला की काहीही अनुकूल नाही आणि काहीही प्रतिकूल नाही. प्रकृतीचा नियम चाललेला आहे, प्रकृती त्याप्रमाणे चाललेली आहे. या सर्व ठिकाणी जे आहे ते काय तर म्हणजे चैतन्य आहे. ज्ञानेश्वर महाराजांचं त्यांनी उदाहरण दिलं या ठिकाणी की या उपाधी माझी गुप्त चैतन्य असं सर्व गतं. म्हणजे आपल्याला दगडामध्ये काय दिसतं, दगड हलतोय का म्हणजे दगड हलत नाही, का तर म्हणजे चैतन्य नाही त्याच्यामध्ये, आता असं नाहीये. ते म्हणतात या उपाधी माझी गुप्त चैतन्य असं सर्व गत. मृत झाला माणूस तर त्याच्यातनं चैतन्य जर गेलं आपण असं म्हणतो, पण भगवंत रूप चैतन्य जे आहे ते त्या ठिकाणी आहेच. तर या उपाधी माझी गुप्त चैतन्य सर्व गत ते तत्वज्ञ संत स्वीकारिती. जे तत्वज्ञानी पुरुष आहे, जे भगवंताचे उपासक आहे, त्यांना ते समजतं की हे जे आहे ते कसं आहे तर म्हणजे विष्णुमय जग वैष्णवाचा धर्म हे असं आहे या ठिकाणी. तर अष्टधा प्रकृती किंवा पंचमहाभूतामध्ये ह्या उपाधीमध्ये ब्रह्मतत्व जे आहे ते कुठून भरलेलं आहे, भरला गंधाट हरी दिसे, हे वेगळं नाही. हे आहेच आहे आणि आहेच आहे. समदृष्टीची ही साधना आहे की समदृष्टी आम्ही व्हावी, आमची दृष्टी आम्ही बदलावी. दृष्टी बदलणं हे अध्यात्म साधना आहे. दृष्टी बदलणं की शास्त्रामधनं घेऊन गुरुच्या आठवणीतनं घेऊन गुरुवाक्यामधनं घेऊन आम्ही आमची दृष्टी बदलावी. कामम क्रोधम लोभम मोहम व्यक्तात्मानम भावय कोहम आत्मज्ञान विहीना मूढास्ते पश्यन्ते नरक निगूढा. म्हणजे काम क्रोध लोभ मोह सोडून देऊन मी कोण आहे याचा शोध घे असं त्यांना म्हणायचं आहे. म्हणजे त्यांनी असं सांगितलंय की हे काम क्रोध लोभ मोह जे आहे ते म्हणजे प्रत्येकाला काही ना काही स्थूल शरीर जे आपलं आहे त्याला भय कशाचं आहे की मला रोग न हो, मला मृत्यू न हो. सूक्ष्म शरीर म्हणजे मन आणि प्राण, तर प्राणाला कशाचं भय आहे म्हणजे प्यास आणि भूक, म्हणजे तहान आणि भूक ही कुणाला लागते, प्राणाला लागते. आणि मनाला काय होतं, शोक आणि मोह होतो. तर असं सर्व जे आहे ते तुम्ही शोध घ्या की हे सर्व त्या ठिकाणी आहे. आम्ही त्याला आपलं मानलेलं आहे आणि आपलं मानलेलं आहे तर त्या ठिकाणी त्याचं आम्हाला काय आहे, भीती वाटते त्याची. मग आत्मज्ञान विहीना मोडा से पश्यन्ते नरक निगूढा. स्वर्ग आणि नरक असं वर्णन केलंय शेवटी त्यांनी, म्हणजे स्थान आहे का स्वर्ग, आहे का नरक, ते म्हणतात स्थान विशेष नाहीये. नरक स्वर्ग लोक म्हणजे अनुभव असं म्हणतात. स्वर्गाचा अनुभव जिथे जे आहे ते हे नाही, दुःख नाही, भीती नाही, तो स्वर्गाचा अनुभव आहे. आणि जिथे भीती आहे, दुःख आहे, तो काय म्हणजे तो नरकाचा अनुभव आहे. तर अशा प्रकारे जे आहे ते आम्हाला हे आत्मज्ञान विहीना मूढा, म्हणजे आत्मज्ञान आम्हाला करून घ्यावा हवं. मग त्याप्रमाणे काय होईल की ते जर आत्मज्ञान केलं तर देहभाव जाईल, आणि देहभाव गेला तर मग हे सर्व जे आहे ते आपल्या जे भीती ज्याला आपण म्हणतो या ठिकाणी, ते भीती जे आहे मग ते आपल्या समोर राहणार नाही. त्याचं आणखीन वर्णन आपण करू, कारण की याचं थोडंसं डिटेल वर्णन केलेलं आहे की काम क्रोध लोभ मोह मद मत्सर हे जे आहे हे कशा प्रकारे आम्हाला त्रास देतात आणि त्याच्यासाठी काय करायला हवं हे त्याचं वर्णन या ठिकाणी आहे. पण आता मी सध्याची वेळ झाल्यामुळे इथे थांबतोय, पण आपण त्याला निश्चितच पुढच्या वेळेस त्याला पाहू.
की याचं काय वर्णन संतांनी केलेलं आहे म्हणून. मी थांबतो इथे. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. आपण आता आत्मशतक म्हणूया. मनोबुद्ध्यहंकार चित्तानि नाहं न च श्रोत्रजिह्वे न च घ्राणनेत्रे न च व्योमभूमिर्न तेजो न वायुः चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम् न च प्राणसंज्ञो न वा पञ्चवायु न वा सप्तधातुर्न वा पञ्चकोशः न वाक्पाणिपादौ न चोपस्थपायु चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम् न मे द्वेषरागो न मे लोभमोहो मदो नैव मे नैव मात्सर्यभावः न धर्मो न चार्थो न कामो न मोक्षः चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम् न पुण्यं न पापं न सौख्यं न दुःखं न मन्त्रो न तीर्थं न वेदा न यज्ञः अहं भोजनं नैव भोज्यं न भोक्ता चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम् न मे मृत्युशङ्का न मे जातिभेदः पिता नैव मे नैव माता न जन्म न बन्धुर्न मित्रं गुरुर्नैव शिष्यः चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम् अहं निर्विकल्पो निराकाररूपो विभुर्व्याप्त सर्वत्र सर्वेन्द्रियाणां सदा मे समत्वं न मुक्तिर्न बन्धः चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम् चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम् चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम् ॐ पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते ॐ शान्ति शान्ति शान्तिः हरि ओम्।